मी आज आलेली आहे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरमध्ये. तुळजापूरमध्ये दर्शनाला येण्याचा म्हणजे मला हा योगच आलेला आलेला आहे किंवा देवीच्या इच्छेशिवाय आपण तिच्या दर्शनाला येऊ शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. आपण कितीही जरी प्रयत्न केलं तरी आपण आपल्या मनाने आपण देवीच्या दर्शनाला येऊ शकत नाही. तिच्या मनात जर असेल तरच ती आपल्याला बोलवली तरच आपण तिचं दर्शन घेऊ शकता, हे मला माहीत आहे. तर आज देवीनं मला बोलवलेलं आहे दर्शनासाठी आणि मी आईच्या दर्शनाला आज जात आहे. तर आपण पाहत आहात की हे म्हणजे तुळजापूरचं जे मंदिर परिसर आहे, जे मेन द्वार आहे त्या द्वाराच्या जवळ आलेली आहे. इथं हे हिरव्या कपड्यानं झाकलेलं आहे कारण की ऊन लागू नये म्हणून. पण आज उन्हाच्या ऐवजी पाऊसच होता सारखा, म्हणजे थोडा 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 पाऊस चालूच होता. तर असं हे पावसाचं वातावरण होतं, आल्हाददायक असं वातावरण वाटलं, थंड वाटलं. म्हणजे असं काही गरमी नाही, ऊन नाही, काही नाही, मस्त बारीक रिमझिम पावसामध्ये म्हणजे दर्शनाला जाण्याचा योग मला आज लाभलेला आहे. आणि मी आज देवीच्या दर्शनाला जात आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. आता इथं मंदिराच्या समोर ह्या म्हणजे महिला बांगड्या विकण्यासाठी बसलेल्या आहेत. या बांगड्या म्हणजे देवीचा प्रसाद समजला जातो आणि या बांगड्याची खरेदी बऱ्याच महिला करत असतात. तर आता आपण आलेले आहोत जवळपास म्हणजे मेन द्वारजवळ, म्हणजे जो महाद्वार आहे देवीचा, तिथं आपण आलेले आहोत. आता तिथं पोतराज, परत म्हणजे किन्नर वगैरे असतात. तर हे सगळेजण म्हणजे देवीचे भक्त आहेत आणि आपणही देवीचे भक्त आहोत. आणि बऱ्याच ठिकाणी परड्या घेऊन बसलेल्या पण काही महिला असतात, ज्या म्हणजे त्या देवीची भक्त असतात आणि त्यांच्याकडे ते परडीचा मान असतो. तर तशी पण लोक असतात. तर आता मी आलेली आहे इकडे म्हणजे मंदिराच्या आतल्या बाजूला जात आहेत, म्हणजे जिथं आपल्याला दर्शनाला जाण्यापूर्वी एका तीर्थामध्ये जाऊन स्नान करायचं असतं. पण काही वेळेला ते स्नान करणं जमत नाही किंवा काही अडचणी असतात. अगदी म्हणजे असं प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट जमते असं नाही. पूर्वी कसं होतं की येणारा प्रत्येक भाविक हा त्या कुंडामध्ये स्नान करायचा आणि देवीच्या दर्शनाला जायचा. कारण आम्ही पण लहान होतो तेव्हा 9वीला असताना मी गेले होते, म्हणजे जवळपास ती 87-88ची गोष्ट असणार आहे. तेव्हा मंदिरात एवढी गर्दी राहायची नाही आणि डायरेक्ट दर्शन व्हायचं. कुठं म्हणजे असं जास्त फेऱ्या वगैरे मारावं लागायच्या नाहीत आणि गर्दी पण खूप कमी होती त्या काळात, कारण भक्तांचं येणं जाणं म्हणजे तेवढं जास्त नव्हतं. पण आता कसं झालेलं आहे की भक्तांवर महाराष्ट्र सरकारची कृपा झालेली आहे, जिथं 75 वर्ष वय किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत तिकीट दिलेलं आहे. त्यामुळंही आणि महिलांना हाफ तिकीट झालेलं आहे. त्यामुळेही म्हणजे महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला चालना मिळालेली आहे आणि पर्यटन हे चांगल्या प्रकारे होत आहे आणि देवदर्शन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत. त्यामुळं गर्दी मात्र वाढलेली आहे प्रत्येक ठिकाणी. आणि सरकारचाच हा उपक्रम समजायला हरकत नाही की प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणच्या देवांचं दर्शन व्हायला पाहिजे किंवा प्रत्येकानं फिरायला पाहिजे. याच्यासाठी म्हणजे सरकारनं या ज्या योजना काढल्या आहेत त्याचाही लाभ घेत असल्यामुळेही गर्दी होत असावी असं मला वाटतं. कारण भरपूर महिला ह्या म्हणजे देवीच्या दर्शनाला आलेल्या आहेत आणि पुरुषांपेक्षा जास्त महिलाच जास्त दिसतात या मंदिरात. कारण तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या जास्त महिला भक्तच असतात, पुरुषही असतात, पण महिलांची संख्या जास्त असते देवीच्या दर्शनाला. तर आपण आलेले आहोत तिथं कल्होळ तीर्थाच्या तिथं सगळेजण स्नान करत आहेत. पण ज्याला म्हणजे स्नान करायचं नाही किंवा ज्यानं कपडे वगैरे सोबत आणले नाहीत किंवा ज्यांना जमत नाही खाली उतरायला, असे लोक फक्त हातपाय धुवून इथं दर्शनाला येतात. तर आपण आलेले आहोत दुसऱ्या द्वारामध्ये ज्या सुरुवातीला आहे श्री गणेशाचं मंदिर. श्री गणेशाचं इथं खूप छान मूर्ती आहे, काळ्या म्हणजे रंगाचा पण म्हणजे काळा गणपती पण आहे आणि समोर बहुतेक चांदीचा गणपती असावा. आणि गणपतीच्या पादुका समोर ठेवलेल्या आहेत. त्या पादुकावर नतमस्तक होऊन मग मंदिरात देवीच्या दर्शनाला जायचं असतं. त्यामुळं गणेश मूर्तीचं दर्शन घेऊन आता आम्ही आत जाणार आहोत. तर आता मी आलेली आहे मंदिरात. आता दर्शन घेतलेलं आहे गणेशाचं आणि खाली जात आहे. खाली म्हणजे खालच्या बाजूला आणखी जावं लागतं, तर ह्या पायऱ्या उतरून जावं लागतं. खाली आल्याच्या नंतर आपण पाहत आहे की समोर मंदिर आहे. मंदिराचा इथं कळस दिसत आहे. आता इथून पुढं गेल्याच्या नंतर मंदिरात दर्शनाला जाण्याची जी रांग आहे त्या रांगेकडे जायचं आहे. त्या रांगेत जाताना
थोडं म्हणजे त्या रांगेतूनच पुढं गेल्याच्यानंतर एक कोणी मुखदर्शनासाठी जाणारी एक वेगळी रांग असते आणि जी मंदिरात देवीच्या दर्शनाला म्हणजे देवीच्या गाभाऱ्यामध्ये जायचं आहे त्यांची वेगळी रांग असते. म्हणजे 2 वेगवेगळ्या रांगा असतात. आणि मी असं ऐकलं आहे की ते VIP पास पण दिले जातात किंवा ते तसं पण दर्शन असतं. तर आता मी चाललेली आहे जी म्हणजे डायरेक्ट म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेता येईल त्या रांगेतून मी जात आहे. आपण पाहता तिथं लिहिलेलं आहे, मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे आणि ती दुसरी भाषा कुठली आहे, कन्नड आहे का तेलुगू आहे माहिती नाही, पण त्या भाषेत पण लिहिलेलं आहे. कारण इथे येणारे भक्त हे केवळ महाराष्ट्रीयनच नसून म्हणजे भारतातील कानाकोपऱ्यातून येत असतात आणि त्यातल्या त्यात कर्नाटक हे जवळ आहे आणि आंध्र प्रदेशही महाराष्ट्राला जवळ असल्यामुळं कर्नाटकचे आणि आंध्र प्रदेशचेही भक्त इथं येत असतात. त्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी म्हणजे दोन्ही भाषेमध्ये लिहून ठेवलेलं असावं असं मला वाटतं. कारण मला दुसरी भाषा जमत नाही आहे त्यांची म्हणजे कन्नड किंवा तेलुगू. तर ती दोन्ही भाषा असतील किंवा दोन्हीपैकी एक असेल असं मला वाटलं. तर आता आपण आत आलेले आहोत. आत आल्याच्यानंतर आता म्हणजे आता एक हॉलमध्ये सोडतात. आता इथं पाहतात की देवीची वाहनं आहेत इथं. तर म्हणजे गरुड किंवा ते रथयात्रा वगैरे काढतात ना त्यावेळेची ही वाहनं आहेत. तर इथून पुढं गेल्याच्यानंतर आता ज्या हॉलमध्ये असे लाईन केलेले असतात ते हॉल आलेला आहे. हे म्हणजे पहिला हॉल आहे म्हणजे पहिला म्हणजे 3रा मजला आहे हा. तर 3ऱ्या मजल्याच्या हॉलमध्ये एवढी गर्दी जास्त नाही आहे आणि आपण पाहतात की ठिकठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे, वॉशरूमची सोय केलेली आहे, भाविक भक्तांना त्रास होऊ नये म्हणून म्हणजे काळजी घेतलेली आहे. प्रथमोपचारची पण सोय केलेली आहे बऱ्याच ठिकाणी. आणि आता आपण पहिल्या हॉलमधून आता दुसऱ्या हॉलमध्ये जात आहेत. म्हणजे पहिल्या हॉलमध्ये एवढी गर्दी नव्हती म्हणजे डायरेक्ट असं पायी जाऊन आपण हे केलेलं आहे. आता हे दुसऱ्या हॉलमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की गर्दी किती आहे ते. तर आता दुसऱ्या हॉलमध्ये खूप गर्दी दिसते. तर आता मी चाललेली आहे 2 नंबरच्या हॉलमध्ये म्हणजे दुसऱ्या मजल्यावर. तर 3रा मजला संपला, दुसऱ्या मजल्यावर आता खूप गर्दी आहे. तर जवळपास इथं आता 1 तास तरी लागेलच ह्या हॉलमधून. मग याच्यानंतर पुन्हा आणखी एक हॉल आहे खाली. मग त्याच्यानंतर गाभाऱ्यातून आपल्याला दर्शन होणार आहे. तर आपण पाहत आहात की म्हणजे कसं आहे देवीच्या दर्शनाला आल्याच्यानंतर रांगेमध्ये शांतपणे चालायचं असतं म्हणजे. आणि आता आपण पाहतात की लगनसराई असल्यामुळं नवरदेव नवरी पण आलेले आहेत. म्हणजे कसं आहे की लगनसराईमध्ये लग्नानंतर बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे वधूवर हे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तर त्यामुळे ही कदाचित आज गर्दी जास्त असावी असं मला वाटतं. आणि इतकी गर्दी होते की बहुतेक तर असं चालायला त्रास होईल इतकी गर्दी होती. म्हणजे बऱ्याच वेळेला बसून राहावं लागायचं. बसायची पण सोय आहे या रांगेमध्ये. पण लोक कसं असते की प्रत्येकाला घाई असते त्याच्या आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळं बसल्यावर जागा बहुतेक अपुरी पडेल या ह्याच्यानं लोक बसत नाहीत की चालतच राहतात. तर आपण पाहतात किती गर्दी आहे, किती म्हणजे या गर्दीमध्ये लहान थोर सर्वजण आहेत. म्हणजे सिनियर सिटीजन आहेत, छोटी बाळं आहेत जेणेकरून म्हणजे 6 महिने 7 महिने किंवा काही तर 4-5 महिन्याची सुद्धा बाळं आहेत. तर या लाईनमध्ये ते बऱ्याच वेळेला म्हणजे आता कसं 2-3 तास वेळ लागत असल्यामुळे थोडंसं रडवेले होतातच बाळं. आपण आलेले आहोत आता देवीच्या मंदिराच्या अगदी जवळ. तर हे देवीच्या मंदिरातील खांब आहे. या खांबावर लोक म्हणजे नाणे चिकटवून त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत असतात. तर हे सगळं मी आता अनुभवलेलं आहे. मंदिरात आल्याच्यानंतर प्रत्येकजण खुश राहतं. हे बाळ थोडं रडायला लागलेलं होतं कारण ते बऱ्याच वेळचं आलेलं आहे. आता आम्ही अगदी गाभाऱ्याच्या जवळ आलेले आहेत म्हणजे 1-2 तास थांबल्यामुळं ते चिडचिड करत असावं बाळ आणि ते रडत होतं. रडत असल्यामुळं त्याचे म्हणजे मम्मी पप्पा जे कोणी आहेत त्याला वर धरून म्हणजे सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण पाहतात आणि त्यांना बाकीचे भक्त लोक पण म्हणजे सहकार्य करत आहेत की त्यांना पुढं जा तुम्ही किंवा बाजूला जिथं मोकळी जागा आहे तिथं थांबा. आता आलेले आहेत आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळच आलेले आहोत. आता इथून पुढं गेल्याच्यानंतर अगदी मंदिराच्या म्हणजे गाभाऱ्याचाच भाग आहे. आता पुढं गेल्याच्यानंतर तिथं कॅमेरा ऑन ठेवू देत नाहीत म्हणून मी तिथं बंद केलेलं आहे. आता हा आहे बाहेरचा परिसर आहे म्हणजे जिथं चिंतामणी दगड आहे ज्याची मनोकामना पूर्ण होईल का नाही हे सांगणार ते हे ठिकाण आहे. तर इथं पण गर्दी आहे. इथं पण लोक आपल्या म्हणजे भक्ती भावानं त्या म्हणजे चिंतामणीची पूजा करून त्यावर एक नाणं ठेवून 10 रुपयाचं आपले म्हणजे जी मनोकामना पूर्ण होईल का नाही
याच्याविषयी विचारत असतात, तर तिथेही गर्दीच होती. आता आपण म्हणजे असं गर्दी तर सगळीकडेच आहे, मंदिरात जिथं जा तिथं गर्दी आहे. आता गर्दीचं ठिकाण म्हटल्यावर तर गर्दी राहणारच आहे. आता गर्दीची म्हणजे गर्दीला आपण काही रोखू शकत नाही ना. प्रत्येकजण आलेलंच आहे, दर्शनासाठी आलेला आहे, फिरायला आलेला आहे, दर्शन घेणार, खरेदी करणार. आता इथं पण वधूवर आहेत, नवरदेव नवरी हे देवीच्या मंदिरात. आता हा मेन गाभारा आहे, आत देवी आहे. आता इथून पुढं तर म्हणजे कसं जाताच येत नाही. तर आता आपण हे प्रसाद घेतलेला आहे,